हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आणि आज माझ्याकडे स्पेसिफिकली असं सांगायला काही नाही आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, काल सकाळी मी एक 4:15 वाजता उठलो होतो. देन एक 5 पर्यंत आवरलं आणि देन 5 वाजता निघालो एक श्रीरामपूर बसस्टँडला जायला. म्हणजे माझं गाव जळगाव आहे आणि तिथून श्रीरामपूर बसस्टँडवर जायला एक 20-25 मिनिट्स लागतात. 5:30 वाजता माझी कॅब होती आणि श्रीरामपूर टू पुणे. देन मग 5:30ला कॅब बोर्ड केली आणि त्यानंतरनं मला पुण्यात यायला जवळपास किती 9:30 वाजले होते. तर आणि तिथून रूमवरती यायला एक 10 आणि मग 10ला रूमवर आल्यानंतरनं 10:30पर्यंत ब्रेकफास्ट केला आणि 10:30ला मी झोपलो. तर ते डिरेक्टली 1:30 वाजता उठलो. सकाळी अंघोळ करून निघालो नव्हतो. असं वाटलं होतं की ब्रेकफास्ट केल्यानंतर मी अंघोळ वगैरे करेल, आवरून बसेल, पण तसं काहीच झालं नाही. आणि 1:30 वाजता उठल्यानंतर माझा एका रूममेटने माझ्यासाठी पार्सल आणलं होतं लंचसाठी. तर ते मी जागेवरच लंच केलं आणि त्यानंतरनं जागेवरतीच म्हणजे बेडवरतीच मी लॉग इन केलं होतं. कारण काल मला वर्किंग होतं 2 ते 9 म्हणजे माझी फर्स्ट इव्हिनिंग होती आणि काल माझा वीक स्टार्ट झाला होता म्हणजे वर्किंग वीक. तर मग 2 ते 9 मध्ये फक्त एक टी ब्रेक घेतला होता. कारण काल जास्त काही काम नव्हतं, पण जे थोडंफार होतं ना ते खूप टाईम घेत होता. तर त्याच्यामुळे मला पूर्ण म्हणजे 2 ते 9 सगळा कामातच गेला ते 7 तास. मग माझ्या एका फ्रेंडच्या घरनं काल पावभाजी आली होती. डिनरला पावभाजी आणि देन संध्याकाळी डाएट कोक. तर असा हा सगळा होता सगळा दिवस कालचा रविवारचा. म्हणजे रविवार असून वीकेंड असून पण, जो की माझा नसतो जनरली, बट तरीही काहीसुद्धा करता आलेलं नाही आहे. हां. आणि आता असं वाटतंय की आय डोंट नो, म्हणजे मला व्लॉगिंग करायला टाईम भेटत नाही आहे. खूप काही गोष्टी एकसोबत चालल्यात. स्टिल आय एम गोइंग अँड गोइंग अँड गोइंग. आय डोंट नो व्हॉट इज द फ्युचर ऑफ नाव. लेट्स सी. नाहीतर मुझे कुछ तो बोल्ड डिसिजन लेने पडेंगे फिर तो. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट.